एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत, शंभूराज देसाईंचं मोठं विधान. राज्यातले इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानं चालतात. लोढा यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये खटके. महायुती होती म्हणून आपण सत्तेत, याचं भान प्रत्येकानं ठेवावं. कोण कुणामुळे सत्तेत अशी ही श्रेयवादाची लढाई नाही. नवनाथ बन यांचं शिवसेना नेत्यांना उत्तर. आम्ही क्रांती केली म्हणून राज्यामध्ये महायुती सरकार आलं. संजय गायकवाडांचं वक्तव्य. महायुतीमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल. देवाभाऊ मंगलप्रभात लोढांचे आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी. संजय शिरसाटांचं लोढा यांना उत्तर. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा करायचा, असा दिल्लीतील आकांचा आदेश. विजय वडेट्टीवारांचा आरोप. महायुतीमधील सर्व पक्षांचा मालक एकच. विरोधी पक्षनेते पद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय आता हा अॅनाकोंडा थांबणार नाही. भाजपमधील शिंदेची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील पक्षप्रवेशांवरून उद्धव ठाकरेंचा निशाणा. जळगावच्या धरणगावात स्ट्रॉंगरूमच्या बाहेर मविया कार्यकर्त्यांचा खडा पहारा. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी कार्यकर्त्यांना 4-4 तासांची शिफ्ट. मंडप टाकून शेकोट्या पेटवून ईव्हीएमवर वॉच. मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये वाद. दक्षिण मुंबईमध्ये परवानगी नसल्यानं रिक्षातून आलेल्या अनुयायांना अडवलं. 2 तासानंतर पोलिसांनी रिक्षा सोडल्या. आंदोलन मागे. पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारक पूर्ण करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर बाबासाहेबांच्या स्मारकामध्ये त्रुटी राहणार नाहीत, शिंदेंची ग्वाही. फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात. डोंबिवलीमधील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनावेळी एकत्र. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये हस्तांदोलन. तुम मुझे कब तक रोकोगे, शेरो शायरीतून श्रीकांत शिंदेंचा इशारा. माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालंय सर्वांनी पाहिलं. विकासाचं राजकारण करा. श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच वक्तव्य. अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यामध्ये मोदींची उपस्थिती. दिल्लीमधील लग्नाला पंतप्रधानांसह राज ठाकरेंचीही उपस्थिती. मोदी आणि अमित ठाकरेंचे एकत्रित फोटो सेशन. पुण्यामध्ये पवारांसोबत युतीसाठी अजित पवारच आग्रही असल्याचं चित्र. युतीसाठी अजितदादांचा पवारांचे विश्वासू अंकुश काकडेंना फोन. पवारांना लिहिलेल्या पत्रामध्ये जगतापांकडून दादांच्या फोनचा खुलासा. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना हटवण्यात येणार. इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंडही लावणार. विमानं रद्द झाल्यामुळे केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत. इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे भारतीय रेल्वेनं 37 गाड्यांना 116 अतिरिक्त कोच जोडले. सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेनं आतापर्यंत 14 विशेष गाड्या सोडल्या. युरोपियन युनियनकडून एलॉन मस्क यांच्या कंपनीला 12,000 कोटींचा दंड. ट्विटरवर पैसे देऊन कोणीही ब्ल्यू टिक घेऊ शकत असल्यामुळे फसवणुकीचा धोका वाढेल. युरोपियन युनियनचं मत. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सनं दणदणीत विजय. भारतानं मालिका 2-1 जिंकली. यशस्वी जयस्वालची नाबाद 116 धावांची खेळी.